दंडोत प्रणाम. माय बाबा, आपण विचार प्रकरणाच्या सूत्राचे अर्थ बघत आहोत, वचनाचे अर्थ बघत आहोत. आपले 29 सूत्र सांगून झालेले आहेत. आता 30वं सूत्र आहे वेद, विद्या, ज्ञान, साधन आणि धर्म. वेद, विद्या, ज्ञान, साधन आणि धर्म हे विद्या झाल्यावर हे विद्येचे पंचविध कर्म आहेत. तर वेद म्हणजे काय? जीवाला देवतेची विद्या झाल्यावर मळ आणि पिंडस्था प्रकाशते आणि त्या पिंडस्थेचा त्याला वेद लागतो, त्यामुळे त्याला वेद असे म्हणतात. विद्या त्या देवतेची विद्या होते, ज्या देवतेची देवतेची पिंडस्था प्रकाश त्या देवतेची विद्या होते. आणि विद्या झाल्यावर त्या देवतेच्या विद्या सामर्थ्याने त्याला अनेक सामर्थ्य सिद्धी प्रगटतात. आणि तिसरं ज्ञान. ज्ञान म्हणजे त्याला असं पिंडस्थेचं ज्ञान होतं आहे, उपासना केल्याने ब्रह्मांडस्थेची प्राप्ती होईल असे त्याला ज्ञान होते. विद्याच्या विषयाएवढे त्याला भूत, भविष्य, वर्तमानाचं ज्ञान होते. मागचं 500 वर्षे, पुढचं 500 वर्षे असं ज्ञान होतं आहे. ज्ञान, साधन आणि विद्येमुळे प्रकाशलेली पिंडस्थ आहे, हेच माझे साधन आहे व तिच्या उपासनेने मी ब्रह्मांडस्थेला प्राप्त होईल असा त्याला विश्वास वाटतो. आणि धर्म म्हणजे जीवी धारण करण्याचा गुण. हा धर्म ब्रह्मांडस्थेची प्राप्ती होईपर्यंत त्याच्याकडे असतो, सोडून म्हटले तरी तो सोडू शकत नाही. अशा प्रकारे विद्या झाल्यावर पंचविध कर्म होतात. 5 प्रकारे वेगवेगळेपणा त्याच्यामध्ये फरक होतात. पाच प्रकारे फरक होतात. आता त्याच्या पुढचं सूत्र आहे उभयानिक्षमाने सत्तासे निंद मात्रे क्षती संतरे येथे अंतर्याग बोलीजे. देवतेच्या प्राप्तीचे 2 साधनं आहेत, अंतर्याग आणि बहिर्याग. तर आंतरव्यागाची ही व्याख्या आहे. तर ते काय म्हणतात की सत्ता सनिध मात्रे उभयानिक्षमाने म्हणजे घेणारा आणि देणारा तो समोरासमोर आला पाहिजे. त्याचे डोळ्याला डोळे भिडले की ते एक शक्ती संचारल्या जाते आणि त्याला म्हणतात बहिर्याग, अंतर्याग म्हणा, अंतर्याग. तर पुढचं सूत्र आहे जो जे तुला तो ते तुला ते करू शकते. आता 81 कोटी 6,10 देवता आहेत, तेवढ्या ज्ञानाच्या विद्या आहेत. आणि ज्या देवतेची विद्या होती तर तिच्या खालची ज्या समजा आता स्वर्गीची विद्या झाली तर स्वर्गीपासून खाली त्याच्यामध्ये साधकामध्ये शक्ती येते. आणि त्याच्या वरच्या देवतेची विद्या तो देऊ शकत नाही. तो विद्यावंत जो आहे, समजा आता स्वर्गीचा विद्यावंत आहे तर तो सत्यकार्य सुकुंडीच्या विद्या देऊ शकत नाही. ती जेवढी विद्या प्राप्त झाली तेवढ्याच विद्येचा तो ते संचार करू शकतो, बाकीचा करू शकत नाही. त्याला काय म्हणतात मग? जो जे तुला तो ते तुला ते करू शके. आता मायाचा विद्यावंत असला तर मायाचा विद्यावंत सगळ्या देवतेच्या विद्या देऊ शकतो. 81 कोटी 6,10 देवतेच्या विद्या देखील तो देऊ शकतो. परंतु करभूमीचा जो विद्यावंत आहे तर करभूमीचा विद्यावंत फक्त करभूमीच्याच विद्या देऊ शकतो. तर असं त्याला म्हणतात की जो जेतला तो ते तुला करू शकते. आता पुढचं सूत्र आहे चंद्र सूर्यापासून आणव. अत्यंत सोपं सूत्र आहे. जे 81 कोटी 10 देवता आहेत तेवढ्याच त्यांच्या विद्या आहेत. आणि त्या विद्येचे 4 गट आहेत, आणव, मानव, शक्त्या, शंभव. तर इथं काय म्हणले? आणव. तर आणव जी विद्यावंत आहेत ते 72 कोटी विद्यावंत आहेत. तर त्या 72 कोटी विद्या आहेत, त्या आणवच्या विद्या 72 कोटी आहेत. आणि त्या 4 स्थानीच्या विद्या आहेत. तर 4 स्थानीपेक्षा स्वर्गस्थान हे सर्वात उंच आहे आणि तिथल्या देवता येतात इंद्र, चंद्र, सूर्य. तर इथं काय म्हणले स्वामी? चंद्र सूर्यापासून आणव. चंद्र सूर्य जे आहेत त्याच्या खालच्या जे देवता येतात त्याला आणव विद्यावंत असे म्हणतात. म्हणून माझ्या बाबा त्या स्वामी म्हणले की चंद्र सूर्यापासून आणव. आता पुढचं सूत्र आहे इंद्रादिका अनात्मा आत्मप्रतीती. तुम्हाला मग विचारलं होतं ते इंद्रादिका अनात्मा आत्मप्रतीती आणि ब्रह्मादिका आत्मा आत्मप्रतीती. आत्मा म्हणजे मळ, आत्मा म्हणजे मळ आणि अनात्मा म्हणजे मळ नाही. तर 1 ते 4 स्थानीच्या देवतेच्या विद्याला शिल्पविद्या म्हणतात आणि 5 ते 9 स्थानीच्या देवतेच्या विद्याला स्थूळा किंवा अप्रोक्ष विद्या म्हणतात. तर 1 ते 4 स्थानीच्या देवतेच्या विद्या झाल्यानंतर त्याला सदोदित मळ आणि पिंडास्था प्रकाशत नाही, माखा पाखा प्रकाशतात. म्हणून ते
खालील देवतेला, खालील फळीयाला, खालील जीवांना ते प्रतीच्या परमाणुधारी बघतात. तर त्या प्रतीच्या परमाणूला अनात्मा म्हणलं आहे. आत्मा म्हणजे मळ आणि अनात्मा म्हणजे तो मळ नाही, तो प्रतीची परमाणू आहे. ह्या दृष्टीनं त्याला अनात्मा म्हणलेलं आहे. तर त्या स्वर्गीचा स्वर्गीच्या देवता आहेत ते एक याच्याद्वारे बघतात आणि अंतराळीच्या 3 परमाणुद्वारे बघतात. स्वर्गीच्या 1 परमाणुद्वारे बघतात, अंतराळीच्या 3 परमाणुद्वारे आणि अष्टदेवनीच्या 5 परमाणुद्वारे आणि कर्मभूमीच्या 9 परमाणुद्वारे असे. तर ह्या परमाणुद्वारे बघतात. इंद्रादिका अनात्मा आत्मप्रतीती म्हणजे इंद्रादिकापासूनचे जे लोक येतं, हे विद्यावंत येतं, फळी येतं, ते खालच्या जीवाला कशाला बघतात? प्रतीच्या परमाणू म्हणजे अनात्माद्वारे. प्रतीच्या परमाणूला अनात्मा म्हणले. आणि 5 ते 9 स्थानीच्या देवता फळी ते आत्मा म्हणजे मळाद्वारे बघतात, त्याला आत्मा म्हणलेलं आहे. म्हणून स्वामी काय म्हणतात? इंद्रादिका अनात्मा आत्मप्रतीती आणि ब्रह्मादिका आत्मा आत्मप्रतीती. आता पुढचं सूत्र आहे तिन्ही ग्रामे समानाची. 3 ग्रामे म्हणजे सत्य, कैलास आणि वैकुंठ आणि 3 राणे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महादेव. तर हे समान आहे. 3 कोटी त्याचे म्हणजे परिवार आहे आणि त्याचे पंचप्रकार सारखे आहे. त्या दृष्टीनं त्याला समान मानलेलं आहे. दुसरं सूत्र आहे ब्रह्मविद्येची सारखी वाटणी इतर विद्याच्या ठायी आती. तर ब्रह्मविद्यामध्ये जे म्हणजे तत्व आहे, ब्रह्मविद्यामध्ये जे ज्ञान आहे ते किंचित दुसऱ्या धर्माच्या ग्रंथात देखील असतं आहे. म्हणून प्रत्येक धर्मामध्ये ब्रह्मविद्येचं थोडंफार तरी ज्ञान असते. त्याच्यामुळं ते काय म्हणले की ब्रह्मविद्येची सारखी वाटणी थोडी की इतर विद्याच्या ठायी देखील असते. मोक्षमार्गी जीवाचे मळ जाती, विद्यामार्गी आच्छत्ती. मोक्षमार्ग आणि विद्यामार्ग. तर मोक्षमार्ग म्हणजे जीवाला जेव्हा मोक्ष होतो म्हणजे जीव या संसारातून मुंचन होते, तर त्यावेळेस त्याचे जे मळ असतात ते नष्ट होतात. आणि विद्यामार्ग म्हणजे चैतन्यमायाची विद्या जेव्हा होती त्या चैतन्यमायाच्या मळाला आदिबळ म्हणतात, पिंडस्थेला संलग्न म्हणतात, ब्रह्मांडस्थेला चिजड म्हणतात, विद्याला शुद्ध शांभव विद्या म्हणतात. आणि ही शुद्ध शांभव विद्या झाल्यानंतर तिथं गेल्यानंतर जीवाचे मळ हे झाकले जातात आणि विद्यामार्गामध्ये नष्ट होतात, असा फरक आहे. तर यामध्ये असं म्हणलं येते की सर्वज्ञ म्हणतात की मोक्षमार्गामध्ये जीवाचे सामान्य ज्ञानामध्ये मळ नष्ट होतात आणि ज्यावेळेस तो चैतन्यमायाच्या विद्येला जातो जीव, त्यावेळेस त्या जीवाचे मळ आच्छादले जातात, असं स्वामीनं म्हणलेलं आहे. म्हणजे चैतन्य विद्या जीवाची मळ जाती आणि विद्यामार्गी आच्छत्ती असे म्हणजे विद्यामार्गी आच्छत्ती. देह प्रकाशे. आता हे जे सूत्र आहे देहभूते तन्मात्रेपर्यंत उरेती. एखाद्या माणसानं समजा जर अनुसरण घेतलं तो देशाच्या शेवटी गेला, झाडाथळी बसला आणि बसल्यानंतर आचरण करतो आहे, चांगलं आचरण करायला आहे, परंतु तशातच त्याला छंदोबासासारखा एखाद्या स्त्रीचा योग येतो आणि तो प्रमादी होतो. आणि मग प्रमादी झाल्यानंतर पुन्हा त्याला त्याचं दुःख वाटतं आहे आणि दुःख वाटल्यानंतर तो दुनापथ्य घेतो, डबल आचरण करतो आणि आचरण करत परमेश्वराचं स्मरण करत मरतो तो. आणि मेल्यानंतर त्याला मानवदेहामध्ये जन्म मिळतो आणि त्या मानवदेहामध्ये 12 वर्षानंतर परमेश्वर त्याला केव्हा तरी भेटतात आणि भेटल्यानंतर त्याला एक विद्या देतात, त्या विद्येला देहविद्या म्हणतात. तर ते देहविद्या झाल्यानंतर देहविद्ये देहप्रकाशे. आपला जो देह आहे तो संपूर्ण त्याला दिसतो, अणुरेणूसह त्याला तो देह प्रकाशतो म्हणजे दिसतो. तर अशा प्रकारे हे सूत्र येतं. मायबाबो असे सगळे सूत्र आपण थोड्या टप्प्याटप्प्याने घेऊ. तर आणि हे तुम्ही 2दा-3दा वाचलं तर तुमच्या हे लक्षात येतात आणि तुम्हाला केव्हाही ह्या कोणालाही विचारायची गरज नाही. केव्हाही तुम्ही सर्च करू शकता आणि हे
हा व्हिडिओ बघू शकता. तर माझ्या बाबा ते तुमच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचा उपयोग घ्याल अशी मी अपेक्षा करतो. आणि दुसरी म्हणजे जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा अशी देखील विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत.